ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता चैतन्याने प्रेस कॉन्फरन्स बोलवून आता अर्जुनला त्याने पूर्णपणे सेफ करून टाकलेलं असते. आता इकडे आता अर्जुन आणि चैतन्य हे भेटलेले असतात. आता अर्जुन हा चैतन्याला म्हणत असतो, अरे काय करावं या महिपत आणि साक्षीचं, आणि यांच्याबद्दल कसे काही पुरावे आणावे हे काही मला कळतच नाही आहे, आणि त्या साक्षीला कसं काय आता जेलमध्ये टाकावं हे सुद्धा मला काही समजत नाही आहे. आणि आता अर्जुन पूर्णपणे विचारात पडलेला असतो. तेव्हा आता चैतन्य आता अर्जुनला म्हणत असतो, अरे अर्जुन, मी जेव्हा साक्षीकडे राहत होतो तेव्हा काही फायनान्सचे गुंड हे मैपतला भेटण्यासाठी आलेले होते आणि ते खूपच तिथे आरडाओरड करत होते. मला असं वाटते की या मैपत आणि त्या फायनान्सच्या माणसांबद्दल काही ना काही नक्कीच काळं पिवळं शिजत आहे, आणि मला ह्या माणसांना मैपतबद्दल नक्कीच काही माहिती आहे, असं आता चैतन्य आता अर्जुनला सांगत असतो. आणि तो पुन्हा म्हणतो की आपण आता जर त्या माणसांना भेटलो तर नक्कीच आपल्याला महिपतबद्दल काही ना काही पुरावे नक्कीच मिळतील. तेव्हा आता अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की अरे तू खूपच मोठी न्यूज मला सांगितलेली आहे आणि नक्कीच आपल्याला त्यांच्यापासून काही ना काही पुरावे मिळतील. चल आपण आता लवकरात लवकर त्यांना भेटायला जाऊया. तेव्हा आता चैतन्याने अर्जुन आता लवकरात लवकर त्या फायनान्सच्या माणसांना भेटायला जातात. आता भेटायला गेल्याच्या नंतर ते फायनान्सच्या माणसाला आता अर्जुन म्हणत असतो की तुम्ही मैपत शिकरे यांना ओळखता का? तेव्हा आता तो महिपतचा माणूस तो आता फायनान्सचा माणूस आता अर्जुनला म्हणत असतो की त्या महिपतला त्या माणसाला तर मी चांगल्या तऱ्हेने ओळखतो आणि तो इतका नालायक माणूस आहे की मी सांगू शकत नाही, आणि त्यांनी आमच्या सोबत खूप मोठा धोका केलेला आहे. आणि त्याने त्या महिपतने आम्हाला म्हटलेलं होतं की वात्सल्य आश्रमाची जमीन हे मी तुझ्या नावावर करून देईन आणि तुला ते मी जमीन देईल. त्याबद्दल मी त्याला खूप मोठे पैसेसुद्धा दिलेले होते. पण माझी माणसं जेव्हा त्याच्याकडे भेटायला गेली आणि त्याला म्हणायला गेली तेव्हा त्याने डायरेक्ट म्हटलं की तुला वात्सल्य आश्रमाची जमीनसुद्धा भेटणार नाही आणि तुला तुझे पैसेसुद्धा परत मिळणार नाही, असं त्या नालायकाने म्हटलं. आणि आता मला त्याला चांगली चांगली शिक्षा द्यायची आहे आणि मी त्याला तर बिलकुलच सोडणार नाही, असा आता तो फायनान्सचा माणूस आता अर्जुनला सांगत असतो. ते आता अर्जुन आता त्या फायनान्सच्या माणसाला म्हणत असतो की हे बघा, मी तुम्हाला वात्सल्य आश्रमाची जमीन तर मिळवून देऊ शकत नाही, पण मी तुमचे जे गेलेले पैसे आहेत ते मी तुम्हाला नक्कीच परत मिळवून देऊ शकतो. तेव्हा तर तो फायनान्सचा माणूस आता अर्जुनला म्हणत असतो की कसं काय मिळतील आम्हाला आमचे पैसे? तेव्हा आता अर्जुन आता त्या माणसाला म्हणतो की मी जे काही म्हणते आणि जे काही तुम्हाला सांगत आहे ते तुम्हाला ऐकून घ्या, आणि तुम्हाला त्यानंतर तुम्हाला नक्कीच आता तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. तेव्हा आता तो फायनान्सचा माणूस म्हणतो की मी तुमची नक्कीच साथ देईन, आणि तुम्ही जे काही म्हटलेलं आहे जर असं असं करून आम्हाला पैसे जर परत मिळत असतील तर आम्ही नक्कीच तुमचा साथ देऊ. ते आता अर्जुन आता त्या माणसाला सांगतो की हे बघा, तुम्ही मैपतला भेटायला जा आणि आपले पैसे मागण्यासाठी आणि काही तुमचे गुंडेसुद्धा घेऊन जा, आणि तुमच्याजवळ तुम्ही एक लाईव्ह कॅमेरासुद्धा घेऊन जा, आणि त्याच्यानुसार आम्ही तुमचं जे काही बोलणं आहे ते सर्व काही आम्हाला लाईव्ह दिसतील. तेव्हा आता ते माणसं आता त्याला हो म्हणतात आणि तो माणूस आता मैपतला भेटायला जातात. तेव्हा आता अर्जुन आता त्याला म्हणत असतो की तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर मैपतसोबत चांगलं चांगलं बोला, आणि सर्व काही आता तो काय काय ते म्हणते त्यामध्ये आता सर्व काही लाईव्ह कॅमेरामध्ये आम्ही इकडे बघत राहू. तेव्हा आता तो माणूस आता महिपतला भेटायला जातो, आणि महिपतला आता भेटायला गेल्याच्या नंतर आता महिपत त्या माणसाला सर्व काही सत्य सांगून देतो, आणि कसं त्याने वात्सल्य आश्रम हे आपल्या नावावर केलं, आणि विलासचा खून जे साक्षीने केलेला होता तो साक्षीने केलेला होता, त्या साक्षीने कसं काय आता मधुभाऊंवर याचा हे टाकला बदला टाकला, आणि याने मधुभाऊंनीच विलासचा खून केलेला आहे, हा दोष हा मधुभाऊंवर टाकला. आणि कसं काय आता मधुभाऊ हे जेलमध्ये गेले हे सर्व काही आता मैपत त्या फायनान्सच्या माणसाला त्या लाईव्ह कॅमेरामध्ये मैपत आता पूर्णपणे सत्य हे बोलून टाकतो. आणि सर्व काही आता इकडे अर्जुन हे लाईव्ह कॅमेरामध्ये सर्व काही अर्जुन बोलत असतो, आणि ते पूर्णपणे आता रेकॉर्डिंगसुद्धा त्याच्यामध्ये झालेली असते. आता पुन्हा महिपत आता त्या माणसाला म्हणतो की सर्व काही आम्हीने केलं, आणि आम्ही नाव टाकलं त्या मधुभाऊंचं, आणि साक्षीनेच विलासचा खून केलेला आहे, आणि सर्व काही आम्ही केलं, पण मधुभाऊंना व्हावं लागली आणि ते जेलमध्ये गेले, आम्ही त्यांना जेलमध्ये पाठवलं, असं सुद्धा त्या महिपतने सर्व काही त्या
लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये तो बोलत असतो. आता सर्व काही त्या लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे आता रेकॉर्डिंग हे पूर्णपणे झालेली असते आणि इकडे हा सर्व काही अर्जुन हा पाहत असतो आणि पूर्णपणे आता अर्जुन इकडे मनातल्या मनात खुश होत असतो. पण आता इकडे साक्षीला सगळं काही समजलेलं असते आणि साक्षीला समजलेलं असते की हे सर्व काही लाईव्ह आता कॅमेऱ्यामध्ये आता अर्जुन हा बघत आहे आणि ते तिने पूर्णपणे हे तिला कळून गेलेलं असते. आता इकडे साक्षी आणि महिपतला पूर्णपणे समजून गेलेलं असते की अर्जुनने त्या फायनान्सच्या माणसाला पाठवलेलं होतं आणि त्याने पूर्णपणे आपली रेकॉर्डिंग हे केलेली आहे म्हणून. आता इकडे साक्षी आणि मैपत हे पूर्णपणे घाबरून गेलेले असते. आता मित्रांनो, आता इकडे येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार? आता साक्षी आणि मैपतला पूर्णपणे समजलेलं आहे की अर्जुनने आता लाईव्ह कॅमेरा घेऊन फायनान्सच्या माणसांना आपल्याजवळ पाठवून पूर्णपणे आपली लाईव्ह रेकॉर्डिंग केलेली आहे आणि पूर्णपणे आता त्यांचे जो पुरावे आपल्याबद्दल मिळालेले आहे म्हणून. आता इकडे आता साक्षी आणि महिपत आता अर्जुन जवळ जाणार आणि ते त्यांना आता पाय धरून आता साक्षी आता अर्जुनची माफी ही आपल्याला येणाऱ्या भागामध्ये मागणार आहे. आता आता साक्षी आणि महिपत हे अर्जुनकडे सोबत जाऊन पूर्णपणे आता त्याची पाया लागून त्याची माफी आपल्याला मागताना हे पुढील भागामध्ये आपल्याला मित्रांनो पाहायला मिळणार आहे. तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे. तर बघत राहा. ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.